यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून ऑपरेशन प्रस्थानच्या माध्यमातून यवतमाळमध्ये 2 दिवसीय महिला सुरक्षा व सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी घाटंजी तालुक्यातून 16 तरुणी ह्या यवतमाळकडे आज रवाना झाल्या. घाटंजी तालुक्यातील पारवा येथून 6 तरुणी या शिबिरात सहभागी होत आहे. यवतमाळ येथे आयोजित शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता घाटंजी तालुक्यातील 16 तरुणींना घाटंजी पोलीस स्टेशनमधून यवतमाळला नेण्याची व्यवस्था करण्यात आली. 2 दिवसीय शिबिरामध्ये सहभागी तरुणींना राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. 2 दिवसीय शिबिरामध्ये तरुणींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. माझं नाव जानवी देवदास श्रीराम, राहणार रामपूर. शिबिर संरक्षण महिला व समीकरण या बाबतीत आम्ही इथे जमलेले आहोत. दिवसा रामपूर या ठिकाणच्या मुली आलेल्या आहेत. तिथे यवतमाळला हे प्रशिक्षण करण्यात आयोजित केलेलं आहे. कराटे, कुंफू आणि लढण्यासाठी कायदे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिला सुरक्षा या कॅम्पमध्ये जाणार आहोत. तर यांच्यामध्ये आम्हाला महिलांची सुरक्षा स्वतःची सुरक्षा कशी करायची हे होणार आहेत. यांच्यामुळे महिलांवर जे अत्याचार होत आहेत ते कशाबाबत होत आहे आणि पुढं चालून हे अत्याचार नाही हो अशासाठी आम्हाला प्रशिक्षण देत आहे.